तर आज आपण टॉपिक बघतोय इंट्रोडक्शन टू NumPy arrays. What is NumPy? NumPy stands for Numerical Python. It is one of the most and powerful Python libraries used for numerical computing and scientific calculation. While Python lists are flexible and used to they become slow and memory intensive when working with large data sets. So that's why we use NumPy. NumPy solves this problem by introducing arrays which are much faster, consume less memory, and provide powerful mathematical operations. NumPy is a foundation for many other data science and machine learning libraries such as Pandas, Matplotlib, Scikit-learn, TensorFlow, and PyTorch. तर NumPy एक बेस लायब्ररी आहे जी arrays साठी वापरल्या जाते Python मध्ये. ॲज Python मध्ये arrays सपोर्टेड नाही आहे आणि जेव्हा पण आपल्याला काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स यूज करायचे असले तर मग आपल्याला arrays साठी काही अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे Python मध्ये, जसं की लिस्ट. बट जेव्हा पण आपला जो डेटा आहे तो खूप लार्जली ग्रो होत जातो. ॲज आपण आता ही जी NumPy लायब्ररी आहे ही मोस्टली मशीन लर्निंग मध्ये यूज केली जाते आणि मशीन लर्निंग मध्ये जो डेटा आपल्याला मिळतो तो मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ रोज मध्ये असतो किंवा त्या डेटाच्या ज्या फाईल साईजेस आहेत त्या खूप मोठ्या असतात. सो दॅट्स वाय त्यासाठी आपण तिथं NumPy यूज करतो. तर मग NumPy काही लायब्ररीज आहे जसे की पांडाज, मॅटप्लॉटलिब, सायकिट-लर्न, टेन्सरफ्लो आणि पायटॉर्च आणि अशा खूप साऱ्या. तर मग या लायब्ररीजला बॅकएंड फाउंडेशन जे प्रोव्हाइड करतं ते NumPy प्रोव्हाइड करतं. कारण की जो डेटा आहे आपल्याला तो फास्ट प्रोसेस झाला पाहिजे. आपण जर ॲज अ लिस्टने जर तो डेटा मॅनेज करायला गेलो तर मग तो डेटा आपल्याला तितक्या स्पीडने नाही मिळणार किंवा तो डेटा तितक्या मोठ्या फॉर्मॅटमध्ये आपलं नाही मॅनेज होऊ शकणार जितक्या मोठ्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. कारण की एक मशीन लर्निंग मॉडेल ट्रेन करायला खूप सारा डेटा पाहिजे राहतो आणि जितका डेटा जास्त मोठा मोठा ग्रो होत राहील तितकी प्रोसेस स्लो होत राहील एका लिस्टने. असं तुम्ही कन्सिडर करू शकता की आपण एका लिस्टवर काही CRUD ऑपरेशन्स परफॉर्म करते. CRUD मीन्स क्रिएट, रिट्राईव्ह, डिलीट अँड अपडेट. सो असे अपडेट परफॉर्म करताना वी कॅन कन्सिडर की ते टाइम घेते 3 मिली सेकंड्स इच. बट आता 3 मिली सेकंड्स आणि आपल्याकडं 10 लाख रोज आहे. मग आता इच मध्ये ते जर ते 3 मिली सेकंड घेत असलं तर मग आपल्याला इतके सारे रोज वन बाय वन प्रोसेस करायला खूप सारा वेळ निघून जाईल. सो तेव्हा पिक्चर मध्ये येतं NumPy. मग हेच काम जे NumPy ने लिस्टपेक्षा पण 10x फास्टर होतं. सो दॅट्स वाय आपण NumPy हे यूज करतो. मग आपल्याला NumPy ची गरज का बरं आहे? तर मग पायथॉन लिस्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे की मोर मेमरी इज यूज, कॅल्क्युलेशन्स आर स्लोअर अँड मॅथमॅटिकल ऑपरेशन रिक्वायर्स लूप्स. मग आता जेव्हा पण आपल्याला काही ऑपरेशन परफॉर्म करायचे असले लिस्टमध्ये तर मग आपण जसं पाहिलं होतं की आपल्याला जर त्या एका ॲरेची सम पाहिजे किंवा मल्टिप्लिकेशन पाहिजे, ॲव्हरेज पाहिजे, त्याचा मिनिमम मॅक्झिमम कुठला जरी एलिमेंट पाहिजे तर मग हे कुठले पण ऑपरेशन आपल्याला एका ॲरेवर परफॉर्म करायचे तर मग दॅट टाइम आपल्याला एका पूर्ण लिस्टला लूप करावं लागतं. तेव्हा आपल्याला जेव्हा जी व्हॅल्यू आपल्याला पाहिजे ती मिळते. लेट्स से मी तुम्हाला एका एक्झाम्पलनं दाखवतो. आता आपण इथे एक फाईल क्रिएट केली. आता आपण इथे एक पायथनची लिस्ट क्रिएट करतोय. lst इज इक्वल टू 1 2 3 4 5 7 8 6. इथं आपण एक लिस्ट क्रिएट केली. आता ह्या जर लिस्ट मधनं आपल्याला एक असा एलिमेंट शोधायचा आहे की तो एक मिनिमम एलिमेंट आहे या लिस्ट मधला.
बट आपण मग आपण त्यासाठी आपल्याला आपण बघितलं होतं की एक मेथड अवेलेबल आहे ज्या थ्रू आपण तो शोधू शकतो की तो मिनिमम एलिमेंट कोणता आहे. lst डॉट मिनिमम ऑफ lst आपण आता या मेथडने शोधू शकतो की ह्या लिस्टचा मिनिमम कोणता आहे. तर याने शो करतंय 1. बट अंडरनीथ काय होतंय इंटरनली की हा जो ॲरे हा पूर्ण 1 बाय 1 लूपने ट्रॅव्हर्स केला जातो आणि त्या ट्रॅव्हर्सिंगने हे बघितलं जातं की जर मिनिमम 1 मिनिमम आहे का, 2 मिनिमम आहे का, 3 मिनिमम असं. तर मग हे जे ऑपरेशन आहे तर मग हे ऑपरेशन टाइम कन्झ्युमिंग आहे. जेव्हा पण आपण आता हा ॲरे खूप कमी साईजचा आहे, मग जर ॲरे मोठ्या साईजचा असला तर मग एक लिस्ट मोठ्या साईजची असली तर मग ते खूप टाइम कन्झ्युमिंग राहील. दॅट्स वाय आपण एक नंपायला प्रेफर करतो. मग आता हे सगळे झाले प्रॉब्लेम्स आपल्या पायथन लिस्टमध्ये. मग आपण त्याच्यावर नंपाय ॲरेज यूज करतोय. मग ते काय ॲडव्हान्टेजेस प्रोव्हाइड करतं? लेस मेमरी कन्झम्पशन, faster execution, vectorize mathematical operations, built-in specific function. सो ॲरेज नंपाय ॲरेज आपल्याला इतके सारे फीचर्स प्रोव्हाइड करतात की व्हेक्टराइज मॅथमॅटिकल ऑपरेशन. आता तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये बघितले असेल की जसे की व्हेक्टर कॅल्क्युलेशन, व्हेक्टर ॲडिशन, व्हेक्टर मल्टिप्लिकेशन. तर मग असे प्रॉब्लेम्स असतात ते आपण नंपाय थ्रू इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणि NumPy मध्ये खूप सारे बिल्ट इन फंक्शन प्रोव्हाइड केले जातात. थ्रू दॅट आपण जे ऑपरेशन्स आहे ते परफॉर्म करू शकतो. आपल्याला फॉर इच ऑपरेशन एक्सप्लिसिटली कोड लिहिण्याची गरज नाही. सो दॅट्स वाय आपण NumPy प्रेफर करतो ओव्हर लिस्ट. मग काही फीचर्स NumPyचे. फर्स्ट इज फास्ट एक्झिक्युशन, सेकंड मेमरी इफिशियंट, मल्टी डायमेन्शनल ॲरेज, mathematical functions, statistical functions. So statistical function जसे की mean, median, mode आणि बाकीचे जितके फंक्शन स्टॅटिस्टिक्स मध्ये अवेलेबल आहे तर मग ते सगळे फंक्शन आपल्याला थ्रू NumPy ॲक्सेस करता येतात. मग जर आपल्याला लिनियर अल्जेब्रावर पण काम करायचं आहे तर आपण जेव्हा मशीन लर्निंगवर काम करतो तर मग जितक्या मॅथमॅटिकल कन्सेप्ट जसे की मोस्ट त्यात इम्पॉर्टंट आहे ते स्टॅटिस्टिक. तर मग स्टॅटिस्टिकसाठी जे इनबिल्ट फंक्शन आहे ते NumPy मध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर मग आपल्याला जेव्हा लिनियर अल्जेब्रा सोबत काम करायचं आहे, जेव्हा पण आपण एक ML अल्गोरिदम मशीन लर्निंग सोबत काम करतो किंवा डेटा सायन्स सोबत, तर मग जो डेटा आहे तो खूप साऱ्या फॉर्मॅट्स मध्ये येतो किंवा त्यात काही आउटलायर्स असतात. आउटलायर्स वगैरे आपण हे सगळ्या कन्सेप्ट पुढे बघूया. बट मग जेव्हा तो डेटा आपल्याला इतकं सगळं मॅनेज करायचं आहे, मग त्यावर आपल्याला वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करावे लागतात त्याला त्या फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी जो आपला डिझायर्ड फॉर्मॅट आहे किंवा त्यातून काही इन्साइटफुल इन्फॉर्मेशन गेन करण्यासाठी. तर मग तेव्हा स्टॅटिस्टिकल मेथड्स आणि लिनियर अल्जेब्रा याची गरज पडते. तर मग त्याचा इनबिल्ट सपोर्ट NumPy लायब्ररी थ्रू आपल्याला प्रोव्हाइड केला जातो. रँडम नंबर जनरेशन, जर आपण एक लायब्ररी बघितली होती कॉल्ड रँडम. मग रँडम थ्रू आपण इंटिजर, फ्लोट्स तर मग असे जनरेट करत शकत होतो आपण. सॉरी, इंटिजर जनरेट करत शकत होतो की आपल्याला कोणत्या रेंजमध्ये पाहिजे त्या रेंजमध्ये आपल्याला इंटिजर जनरेट करून मिळत होते. बट ते फंक्शन इथं आपल्याला एक आउटसाइड मॉड्यूल न वापरता आपण जस्ट एक मॉड्यूल एक NumPy इन्स्टॉल करूनच ते सगळे जे फीचर्स आहेत ते यात यूज करू शकतो. ॲरे इंडेक्सिंग अँड स्लायसिंग, सेम कन्सेप्ट जसं की आपण ॲरेच्या इंडेक्सिंग यूज करू शकतो 0 1 2 3 4 आणि स्लायसिंग मीन्स की ॲरेच्या स्लाइस क्रिएट करणं. स्लाइस म्हणजे असे तुकडे, जसं की 0 to 1 0 to 4 आपण एक स्लाइस क्रिएट केला म्हणजे त्याचा एक आपण पार्ट डिवाइड केला तर मग त्याला म्हणतात स्लायसिंग. तर मग आपल्याला आता आपण आतापर्यंत बघितले की जे फीचर्स आहे NumPyचे ते काय काय आहे आणि आपण ओव्हरलिस्ट त्याला का बरं प्रेफर करतोय. तर मग आपल्याला आता हे जे NumPy आहे त्याला इन्स्टॉल करायचं आहे आपल्या सिस्टममध्ये. मग त्याला इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला एक पायथन तर ऑलरेडी सगळ्यांच्या सिस्टममध्ये इन्स्टॉल्ड आहे. तर मग तुम्हाला त्यासाठी एक कमांड रन करावी लागेल, pip install numpy.
तर मग यासाठी आपण आयदर आपल्या तुम्ही लॅपटॉपमध्ये रन करू शकता हे, किंवा एक प्लॅटफॉर्म आहे गुगल कोलॅब. तुम्ही जेव्हा आता ज्यांच्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे, तुम्ही आयदर लॅपटॉपमध्ये करू शकता किंवा तुम्ही पण गुगल कोलॅबवर करू शकता. आणि ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते डेफिनेटली गुगल कोलॅबवर करू शकता. तर मग गुगल कोलॅबवर तुम्ही ओपन केलं, तर मग इथं तुम्हाला इथं प्रेस करायचं आहे न्यू नोटबुक. आता मग न्यू नोटबुकला तुम्हाला काहीतरी एक नाव द्यावं लागेल. नोटबुक क्रिएट करण्यात ते थोडा वेळ घेईल. मग जस्ट तुमची जेव्हा नोटबुक एक नवी क्रिएट होते, तेव्हा असा इंटरफेस येतो. आणि मग त्यानंतर तुमच्या नोटबुकला तुम्हाला एक नाव द्यावं लागेल. जसं की आता मी नाव देतो इथं, इंट्रोडक्शन टू नंपाय अँड ॲरेज. ओके. नाव नाव तुम्ही इथून चेंज करू शकता. ओके. आता हे जे नाव आहे ते तुमच्या आपण गुगल कोलॅबच्या नोटबुकला दिलंय. मग आता यामध्ये जेव्हा आपल्याला ऍक्च्युअल कोडिंग स्टार्ट करायची आहे, तर मग इथं सेल्स आहे त्यांनी दिलेल्या, की आपण जेव्हा आपण एका सेलवर होवर करतो किंवा तुम्ही इथं क्लिक जरी केलं, तर मग इथं तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल कोड आणि टेक्स्ट. आता इथं काय आहे, ही इथं आपण असं कन्सिडर करू शकतो तुम्ही की ही एक लाईन आहे आपण जी VS कोड मध्ये यूज करतोय तशी. एक एक लाईन आपण एक्झिक्यूट करतो. आता जशी आपल्याला फर्स्ट कमांड इथं एक्झिक्यूट करायची ती pip install numpy. तर मग आपण इथं एक्झिक्यूट केलं pip install numpy. आणि जस्ट इथं लेफ्ट साइडला जे रन बटन आहे, तुम्ही यावर क्लिक केलं किंवा त्याला एक शॉर्टकट पण आहे, कंट्रोल एंटर तुम्ही प्रेस करू शकता. आणि जर तुम्ही मॅक वापरताय तर कमांड एंटर. आता मग ही pip install numpy. आता ही जी numpy पॅकेज जे आहे ते मोठं आहे थोडंसं, तर मग ते डाउनलोड करण्याला त्याला चांगला इंटरनेट स्पीड आणि वेळ लागेल. सो दॅट्स वाय थोडं तुम्हाला वेट करावं लागेल. बट आपण इथं जेव्हा गुगल कोलॅब यूज करता, तर मग गुगल कोलॅब एक एन्व्हायरमेंट आहे आपला जे मशीन लर्निंगचे कोड आहे ते रन करण्यासाठी. सो तुम्हाला इथं वेळ नाही लागणार. इथं इथं शो करेल की रिक्वायरमेंट ऑलरेडी ऑलरेडी सॅटिस्फाईड, कारण की ते त्यांनी ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलंय. आपल्याला जस्ट ते यूज करायचं आहे. सो फर्स्ट स्टेप डन, दॅट इज की आपला नंपाय इन्स्टॉल झालाय. मग सेकंड स्टेपमध्ये आपल्याला आपण बघूया की नंपायचा आपण यूज कसं करतो. सो आता ही सेम ऑपरेशन्स आपण आयदर तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये जरी परफॉर्म करताय, तर मग व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये कसं करायचं मी तुम्हाला ते पण शो करून देतो. मग जे पण कोणी लॅपटॉप्स वापरताय, तर मग लॅपटॉप साठी आपल्याला तुम्हाला इथं टर्मिनल ओपन करायचं आहे. आता इथं आपलं जे टर्मिनल आहे ते ओपन झालंय. आता इथं आपल्याला टर्मिनल मध्ये टाईप करायचं आहे pip install numpy. pip. तर मग जेव्हा तुम्ही pip install numpy रन करशाल, तर मग तेव्हा तुमचं जी इन्स्टॉलेशन आहे ते सुरू होऊन जाईल आणि तुमची numpy जी लायब्ररी ती इन्स्टॉल होऊन जाईल. आता ह्या लॅपटॉप मध्ये मी पायथन सेटअप नाही केलंय, दॅट्स वाय इथं मीन्स जे pip एन्व्हायरमेंट आहे ते सेटअप नाही. दॅट्स वाय आपल्याला इथं ही कमांड रन नाही करता येत आता. आपण गुगल कोलॅब थ्रू कंटिन्यू करू, बट सेम ॲज. आणि जेव्हा तुम्हाला एक गुगल कोलॅबची फाईल क्रिएट करायची आहे, तर मग फॉर दॅट फाईल तुम्हाला अ, आपण त्याला IPYNB फाईल म्हणतो. तर मग तुम्ही सेम फाईल जस्ट आधी तुम्ही जे फाईल नेम देत होते ते मेन डॉट, मग आपलं आधीचं एक्सटेन्शन होतं PY म्हणजे पायथन. तर मग आपण इथं पायथनचीच एक नेक्स्ट व्हर्जन क्रिएट करतोय
ॲडव्हान्स व्हर्जन जे की आपण लाईन बाय लाईन रन करू शकतो, ते आहे IPYNB. मग जेव्हा तुम्ही ही फाईल क्रिएट कराल main.ipynb, तुमची जी फाईल आहे ती रन होऊन जाईल. आणि जर तुमचा कोड आत्ता जसं की या लॅपटॉपमध्ये मी ते PIP कन्फिगर नाही केलंय, स्टील तुम्ही जो PIP कमांड आहे ती रन करू शकता. PIP install numpy, जस्ट तुम्हाला इथे एक कोलन मेन्शन करायचं आहे. मग जेव्हा तुम्ही रनवर क्लिक कराल तर मग ते काही वेळ घेईल. हे तुम्हाला असे काही एन्व्हायरमेंट्स वगैरे सिलेक्ट करावे लागतील. तर मग तुमचं जे लेटेस्ट पायथन व्हर्जन आहे ते सिलेक्ट करायचं. अँड आफ्टर दॅट तुम्हाला ते काही परमिशन मागेल की ते कर्नल इन्स्टॉल करण्यासाठी, तर मग ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुमची जी फाईल आहे ती रन होऊन जाईल. ओके, जी कमांड आहे ती एक्झिक्यूट झाली आहे आणि PIP इन्स्टॉल ते numpy इन्स्टॉल झालं यात. बट जस्ट बिकॉज यात ते PIP सेटअप नाही आहे, तर मग ते इथं रन नाही होणार. आपण गुगल कोलॅब थ्रू ह्या कमांड्स आहे ते एक्झिक्यूट करू. मग आता आपल्याला हे चेक करायचं आहे की आपलं जे numpy आहे ते सक्सेसफुली इन्स्टॉल झालंय आणि ते आपण यूज करू शकतोय का नाही. मग आपल्याला जेव्हा पण आता numpy यूज करायचं आहे, तर numpy एक इंटरनल लायब्ररी एक्सटर्नल लायब्ररी आहे जी की पायथनने प्रोव्हाइड केली आहे. तर मग आपल्याला हे numpy यूज करण्यासाठी आपल्याला त्याला पहिले तर इम्पोर्ट करावं लागेल. मग आपण जसं की शिकलो होतो की लायब्ररीज कशा इम्पोर्ट करायच्या. मग तुम्हाला इथं जस्ट क्लिक करायचं आहे कोड. मग कोडवर क्लिक केलं, इम्पोर्ट numpy ॲज NP. आपण आता इथं ॲज का बरं यूज केला की एक अलायस क्रिएट केला, त्यासाठी आपल्याला इच टाइम numpy असं नाही एंटर करावं लागत जिथं जिथं आपल्याला त्याचं यूज करायचं आहे. आता मी ही कमांड एक्झिक्यूट केली, तर मग जेव्हा पण तुमचा एक कोड आहे जो सक्सेसफुली रन होईल, तर मग तेव्हा त्याच्या साईडला इथं असा एक ग्रीन टिक येऊन जाईल, म्हणजे की ते सक्सेसफुली रन झालंय. आणि मग त्यानंतर आपण त्याचं इथनं व्हर्जन चेक करू शकतो. आता प्रिंट np डॉट अंडरस्कोर अंडरस्कोर व्हर्जन. तर मग आपण जेव्हा आता ही लाईन एक्झिक्यूट करू, तर मग ही लाईन एक्झिक्यूट केल्यावर आपल्याला ते शो करेल की आपल्याला ज्या पीसी मध्ये एन्व्हायरमेंटमध्ये जे एन्व्हायरमेंट इन्स्टॉल आहे numpyचं, तर मग ते कोणत्या व्हर्जनचं आहे. तर मग इथपर्यंत आपण बघितलं की एक आपण numpy इन्स्टॉल कसं करू शकतो आणि इन्स्टॉल करून त्याचं यूज कसं करायचं आणि इम्पोर्ट करून चेक कसं करायचं की आपलं जे व्हर्जन कोणतं आहे ते. मग numpyला इम्पोर्ट करण्याचे असे दुसरे पण वेज आहे. जसं की आपण बघितलं होतं जे जे आपल्याला यूज केस पाहिजे किंवा जे मॉडेल्स पाहिजे आपण ते इम्पोर्ट करू शकतो. पण त्याचा एक स्टँडर्ड वे असाच आहे की आपण हीच लाईन दरवेळेस इम्पोर्ट करतो, इम्पोर्ट numpy ॲज NP. कारण की आपल्याला म्हणजे numpy मध्ये खूप सारे जे फंक्शन्स आहे किंवा मेथड्स आहे ते अवेलेबल आहे आणि आपल्याला त्या यूज करायच्या आहे सगळ्या. तर मग त्या एक एक इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी आपण पूर्ण लायब्ररी ॲट वन्स इम्पोर्ट करू शकतो. आणि आपण NP जस्ट यासाठी यूज केलाय, तर मग इथं YNP. सो इन्स्टेड आपल्याला जर आपण numpy ॲज NP असं नसतं केलं, आपण एक अलायस नसता क्रिएट केला, तर मग आपल्याला प्रत्येक वेळेस numpy यूज करताना numpy डॉट ॲरे असं मेन्शन करावं लागलं असतं. म्हणजे इथं जेव्हा आपण व्हर्जन यूज करतोय ते NP, जस्ट आपण त्याचा अलायस यूज केला, आपल्याला इतकं मोठं नाव नाही, जस्ट त्याचा अलायस जो आहे तो आपल्याला मेन्शन करावा लागतो. मग आपण बघूया व्हॉट इज अन ॲरे. So an array is a collection of elements stored together in continuous memory. Unlike Python list,
all elements are generally have same data type, faster processing, better memory utilization. सो अरे एक डेटा स्ट्रक्चर आहे जे कलेक्शन ऑफ एलिमेंट्स आहे आपण स्टोअर करतो मेमरी मध्ये कंटिन्युअसली. तर मग आपण हे व्हिज्युअली बघूया. तर मग जेव्हा एक ॲरे मेमरीमध्ये आपण क्रिएट करतो तर मग तो अशा काही फॉर्मॅटमध्ये असतो जसं की एलिमेंट 1 2 3 4 5 6. तर मग आता जी फिगर आहे ती थोडी त्या फॉर्मॅटमध्ये नाही चांगल्या, बट ठीक आहे जशी त्यातून आपलं एक्झाम्पल अंडरस्टँड करू शकतो. तर मग यात जेव्हा पण एक मेमरी इंटरनली स्टोअर होते एका ॲरे साठी तर मग ती कंटिन्युअस असते. जसं की एक ॲरे आपला 6 साईजचा आहे तर मग इथे टोटल आपल्या ॲरेमध्ये 6 एलिमेंट्स आहे. तर मग ते एका मेमरीच्या ॲड्रेस पासून सुरू झाले तर मग त्या शेवटच्या मेमरीच्या ॲड्रेस पर्यंत सुरू असतात. म्हणजे तितक्याच ॲड्रेसमध्ये आपल्याला भेटतात. दॅट्स वाय आपण ॲक्सेस करतो ॲरेला विथ ARR ऑफ 0, ARR ऑफ 2, ARR ऑफ 3 म्हणजे त्या इंडेक्स वाईज. तर मग इंडेक्स वाईज जेव्हा आपण ॲरे ॲक्सेस करतो तर मग इंटरनली काय ऑपरेशन होतं. लेट्स से की आपला जो ॲरे आहे त्याचा ॲड्रेस आहे ॲरे आपला ॲरेचा ॲड्रेस आहे आपल्या मेमरीमध्ये 1034. मग आपला ॲरे जो सुरू झालाय तो 1034 पासून सुरू झालाय. मग 1034 पासून सुरू झालाय तर मग आपण जेव्हा झिरो आता मग आपण ॲरे ॲक्सेस करताना असं करतो ARR ऑफ 0 म्हणजे जो ॲरे आहे त्याची 0 इंडेक्स. मग ते इंटरनली ऑपरेशन कसं परफॉर्म होतं की मग ते असं होतं की 0 इंटू 0 प्लस 1034. मग इथं काय करतात ते की 0 प्लस 1034 या ऍड्रेस वरून आपल्याला जो डेटा आहे तो आणून देतात. तर मग 0 प्लस 1034 किती होत्या 1034. मग 1034 लोकेशनवर जो डेटा आहे तो आपल्याला मिळून गेला. म्हणजे जो की आपण कन्सिडर करू शकतो आपल्या ॲरेची स्टार्टिंग इथनं होतीये. तर मग आपल्याला इथनं जो डेटा आहे 1034 इथनं आपल्याला मिळाला. मग 1034 आपल्याला मिळाला तर मग आता मग जे इंटिजर असतात तर मग ते बाईट्स मध्ये असतात. तर मग समजा आपला 4 बाईटचा एक इंटिजर आहे. तर मग असं आपलं मग अजून मेमरी लोकेशन कशी वाढेल आता पुढं पुढं 1038 कारण की आपल्याला प्लस 4 झाले 4 बाईट्स. मग जेव्हा आपण आता पुढं जाऊ आता इथं 0 असं असतं इंटू आपले आता जी साईज आहे त्या इंटिजरची म्हणजे जो पण आपण डेटा टाईप वापरतोय त्याची 0 इंटू 4 प्लस
जो आपला मेमरी ऍड्रेस येतो. मग आपण आता इथं टाईप केलं ARR ऑफ 1. मग ते इंटरनली ऑपरेशन कसं परफॉर्म होतं की 1 इंटू तो जो डेटा स्ट्रक्चर आहे त्याची साईज प्लस आपली जी ओरिजिनल मेमरी लोकेशन आहे ती. आता 1 इंटू 4 किती होत आहे, तर मग 1 इंटू 4 होत आहे 4 आणि प्लस 1034. मग आपल्याला जो पुढचा एलिमेंट आहे आपल्या डेटा स्ट्रक्चर मध्ये तो आहे 1038. मग आपलं 1038 आन्सर आलं आणि आपल्याला ते मिळालं. मग सेम असं समोर समोर चालत राहील. आपण जर इथं मेन्शन केलं की आपल्याला थर्ड नंबरची पोझिशन हवी, ॲरेचा एलिमेंट हवा, तर मग इंटू 3 12 12 प्लस 1034. मग 12 प्लस 1034 होईल इथं 1046. मग 1046 जेव्हा होतं इथं, तर मग ही जी पोझिशन आहे आता 1046. मग अशा ज्या आपल्या इंटरनली ॲरेच्या ज्या इंडेक्स आहेत त्या आपण ऍक्सेस करू शकतो. तर मग कुठं होतो क्रिएटिंग ॲरेज. मग आता जे नंपायचे ॲरेज आहे, तर मग नंपायच्या ॲरेज मध्ये काही डिफरन्स आहे अदर दॅन लिस्ट. बाकीच्या खूप गोष्टी सिमिलर आहे, बट अदर दॅन लिस्ट काही फीचर्स आहे, जसे की ऑल एलिमेंट जनरली हॅव सेम डेटा टाईप. तर मग NumPy लिस्टमध्ये पायथॉन लिस्टमध्ये एक फीचर होता, जो की आपण मल्टिपल टाईपचे एलिमेंट एका लिस्टमध्ये इन्सर्ट करू शकतो. तर मग तोच फीचर इथं त्याच लिस्टला स्लो करण्याचं काम करतो. कारण की जर वेगवेगळ्या टाईपचे एलिमेंट्स आहे, तर मग त्या वेगवेगळ्या टाईपच्या एलिमेंट्सला जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करायला आणि पूर्ण डेटा प्रोसेस करायला त्याला पण वेगवेगळे फंक्शन लागतात. सो दॅट्स वाय जे आपल्या पायथॉनच्या लिस्ट आहे त्या थोड्या स्लो होतात. बट आता NumPy मध्ये काय केलंय की NumPy मध्ये जस्ट लाईक अनदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस यांनी फक्त एकच टाईपचा जो डेटा असेल त्याला सपोर्ट दिलाय. मीन्स आपण जर एकदा इंटिजरवर काम करतोय, तर मग एका ॲरेमध्ये इंटिजर स्टोअर असेल. जर स्ट्रिंग मध्ये तर स्ट्रिंग स्टोअर करा असते, कॅरेक्टर स्टोअर असेल. तर मग असा जो डेटा आहे तो त्यांनी लिमिट केलाय की जो डेटा टाईप आहे डेटाचा तो सेमच असेल. फास्टर प्रोसेसिंग, जसं की आपण बघितलं थ्रू इंटरनल मेमरी स्ट्रक्चर कसं चालतं आणि थ्रू दॅट जी प्रोसेसिंग आहे ती फास्टर असते आणि मेमरी युटिलायझेशन ती बेटर होतं. कारण की आपला जो डेटा टाईप आहे तो आपण सिमिलर यूज करतोय आणि जास्त ऑपरेशन कॉस्ट जास्त नाही लागत आहे आपल्याला ते ऑपरेशन परफॉर्म करायला. दॅट्स वाय जे मेमरी युटिलायझेशन आहे ते पण कमी होतं. मग पायथॉन लिस्ट आपण जेव्हा क्रिएट करतो, तर मग पायथॉन लिस्ट काही अशी दिसते 10, 20, 30, 40. NumPy arrays 10, 20, 30, 40. नो कॉमा इज मेन्शन. मग आपण बघूया की एक NumPy मधनं एक ॲरे कसं क्रिएट करू शकतो. तर मग NumPy मधनं आपल्याला ॲरे क्रिएट करण्यासाठी पहिले तर NumPy ला इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट NumPy ॲज NP, जे की आपण ऑलरेडी केलंय. आणि त्यानंतर सेम आपण जसं एक व्हेरिएबल मेन्शन करतो तसं व्हेरिएबल मेन्शन करायचं, ज्यात आपल्याला आपला ॲरे स्टोअर करायचा आहे. तर मग इथं आपण घेतलंय ARR आणि ARR आपण मध्ये आपण स्टोअर करतोय NP डॉट ॲरे 10, 20, 30, 40. तो आपण जो सेम ॲरे आहे तो आपण इथं मेन्शन करतोय, जो आपल्याला प्रिंट करायचा आहे. ओके, आपण आता सेम ॲरे इथे क्रिएट करूया. गेट रीड ऑफ दिस NP not NP, ARR is equal to NP डॉट. आता तुम्ही जेव्हा ती लायब्ररी यूज कराल, तर मग तेव्हा ते तुम्हाला सजेशन पण देईल की काही यात इतक्या मेथड्स अवेलेबल आहेत, तुम्हाला कुठली यूज करायची. ॲरे, मग याला आपल्याला एक ॲरेज ॲज अ इनपुट द्यावा लागतो. मग आपण एक ॲरे याला इनपुट देऊ 10, 12, 23, 20, 30.
आपण हा ॲरे इथं क्रिएट केलाय आणि जस्ट आपण आता याला प्रिंट करूया. प्रिंट ARR कमांड एंटर. तर मग 10 आपण जेव्हा तो क्रिएट करतोय तर मग तेव्हा त्याला सेपरेटेड बाय कॉमाच देतोय, कारण की आपल्याला ती क्लिअरली जे NumPy लायब्ररी त्याला कळायला हवं की आपण कुठले एलिमेंट्स इन्सर्ट करण्याचा ट्राय करतो यात, आणि ते एलिमेंट सेपरेट कसे झाले. दॅट्स वाय आपण कॉमा इथं यूज करतोय. आणि जेव्हा आपला जो फायनल NumPy अरे प्रिंट होऊन येतोय, तर तुम्ही बघू शकता की हे एलिमेंट जस्ट बाय एका स्पेसने सेपरेट केलेले इथं, त्यात कुठला कॉमा नाहीये. तर मग आपण एक आपला जो NumPy अरे तो क्रिएट केलाय. तर मग NumPy अरेज मध्ये ना काही टाइप्स आहे. मग ते वेगवेगळे टाइप्स आहे, आपण आपल्या यूज केस अकॉर्डिंगली यूज करू शकतो. तर मग आपण ते एक एक बघूया. आता आपण जो ॲरे क्रिएट केला त्याला म्हणतात सिंगल डायमेन्शनल ॲरे, म्हणजे त्याला एकच डायमेन्शन आहे. मल्टिपल डायमेन्शन्स मध्ये नाही जात आपण त्यासाठी. तर मग ते आपण त्याला सिंगल डायमेन्शनल ॲरे म्हणतात. आणि म्हणजे सेकंड टाईप आहे ND ॲरे. ND ॲरे म्हणजे n डायमेन्शनल ॲरे. आपण काहीतरी एक व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो ॲज n मी आपल्याला जितक्या डायमेन्शन हव्या त्या ॲरेमध्ये. जसं की आपण याला कन्सिडर करू शकतो एक वेक्टर, ज्यात असे डायमेन्शन असतात जे मल्टिपल रोज असतात, कॉलम्स असतात. मग जितके सारे रोज तितके सगळ्या डायमेन्शन्स, मग त्याला आपण म्हणतो n डायमेन्शनल ॲरे. मग आपण ते पण बघूया की n डायमेन्शनल ॲरे म्हणजे ॲक्च्युअल दिसतो कसा, आपण तो क्रिएट कसा करू शकतो. त्यानंतर आपण फक्त आपण सध्या ॲरे क्रिएशनचे काही डिफरंट टाइप्स आहे ते बघूया. तर मग आपला जो ॲरे आपण क्रिएट करतोय, तर मग तो आपण मल्टिपल फॉर्मॅट्समध्ये क्रिएट करू शकतो. मीन्स इनपुट फॉर्मॅट आहे ते व्हॅरी करू शकतं. जे आउटपुट फॉर्मॅट आहे तो सेम राहील, की आपल्याला एक ॲरे मिळतोय नंपायचा सेपरेटेड बाय स्पेसेस. मग आपण जर ऑलरेडी आपल्याकडे एक लिस्ट क्रिएट आहे, लेट्स सी आपण आतापर्यंत इथं कसं केलं की एक नवीन लिस्ट, त्याला नवीन ॲरे दिला ॲज अ इनपुट आणि त्याने एक ॲरे क्रिएट केला. बट आपल्याकडे एक लिस्ट आहे पायथन मधली, आणि त्या पायथन मधल्या लिस्ट मधनं आपल्याला एक ॲरे क्रिएट करायचा आहे. तर मग तो आपण कसा क्रिएट करू शकतो. तर मग आपण एक लिस्ट तयार करून घेऊया. LST इज इक्वल टू, आणि त्यामध्ये आपण काही एलिमेंट्स एंटर करूया. 1 2 3 4 5 6 7. आपण आता ही लिस्ट क्रिएट केली आहे, आणि या लिस्ट मधनं आपण आपल्याला एक नवीन ॲरे क्रिएट करायचा आहे. मग ARR2 इज इक्वल टू आपण एक नवीन ॲरे क्रिएट करतोय. मग त्यासाठी आपल्याला मेन्शन करावं लागेल np डॉट ॲरे, आणि ॲज अ पॅरामीटर आपल्याला जी लिस्ट आहे त्याला पास करायचं आहे. मग आपण आता जेव्हा ही लिस्ट त्यात पास केली आणि आता हा प्रोग्राम आपण रन करू, तर मग होपफुली आपला हा प्रोग्राम रन झालाय. आणि आपण याला प्रिंट करूया. प्रिंट ARR2. आपला जो सेकंड टाईप आहे ॲरेचा, म्हणजे सेकंड ॲरे क्रिएशन आहे, ते झाले 1 2 3. आणि जसे एलिमेंट इथं होते लिस्टमध्ये, सेम एलिमेंट्स यात आले. जस्ट काय झालंय की ते आता सेपरेट होत आहे स्पेसने. तर मग एक स्पेसने सेपरेट होत आहे, हा एक फीचर नाही. नंपायचे फीचर्स मी आतापर्यंत तुम्हाला सांगितले की किती सगळे फीचर्स आहे ते प्रोव्हाइड करते. तर मग आपलं अजून एक डेटा स्ट्रक्चर आपण बघितलेलं होतं की थ्रू टपल ॲज वेल, आपण जे नंपाय मध्ये थ्रू टपल ॲज वेल आपण नंपाय मध्ये ॲरेज क्रिएट करू शकतो. तर मग नंपाय मध्ये आपल्याला जेव्हा थ्रू टपल ॲरे क्रिएट करायचे असतील, तेव्हा आपला एक आपण टपल आहे ते यूज करतोय. ओके, मी इथे आहे ना कमेंट पण ऍड करून देतो. मग तुम्हाला ते इझी जाईल समजण्यासाठी की आणि मी म्हणजे तुम्हाला अलॉंग विथ व्हिडिओच्या तिथं डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक पण दिलेली राहील, आणि मी तुम्हाला ग्रुपवर पण सेंड करेल हे जे नोटबुक आहे याची लिंक. तर मग मी इथं टेक्स्ट ऍड करतोय. हा, त्यात अजून आहे की इथं आपण जेव्हा सेलवर होवर करतो, तर मग दोन ऑप्शन येतात, कोड आणि टेक्स्ट. मग जेव्हा एकदा तुम्हाला नॉर्मल टेक्स्ट ऍड करायचं आहे, जस्ट तुम्हाला काही रेफरन्स टाकायचं आहे, तर मग त्यासाठी तर मग तेव्हा तुम्ही टेक्स्ट यूज करा. ते सेम ॲज कमेंट काम करतं.
कमेंट पण म्हणजे आपण यूज करू शकतो यात, जे आपण ऍक्च्युअल पायथन मध्ये यूज करतो. बट इन्स्टेड ऑफ दॅट इथं एक बेटर ऑप्शन आहे की तुम्ही डायरेक्ट टेक्स्ट यूज करू शकता. चेक व्हर्जन ऑफ द numpy, create an array with numpy, create an array with list. आणि आपण आता बघतोय create an array with tuple. मग इथं आपण कोडवर क्लिक करूया, एक नवीन सेल सुरू करूया. मग आता आपल्याला जो डेटा आहे तो एका टपल मध्ये स्टोअर आहे. तर मग थ्रू दिस टपल ॲज वेल आपण एक आपला numpy array तो क्रिएट करू शकतो. आपण त्याला नाव देऊ arr3 इज इक्वल टू np डॉट array डेटा. मग आता आपण ह्या ज्या डेटाचा आहे तो एक array क्रिएट केलाय. आपण आता हा प्रिंट करूया arr3. ओके, थ्रू टपल डेटा ॲज वेल आपला जो array आहे तो क्रिएट झालेला आहे. सो नेक्स्ट पार्ट इज की आपल्याला आपण बघूया वन डायमेन्शनल ॲरे. तर मग आतापर्यंत आपण ॲरेचे टाइप्स, तर मग आतापर्यंत आपण जितके ॲरे क्रिएट केले तर मग ते वन डायमेन्शनल ॲरेज होते. 10, 20, 30, कारण की त्याला एकच डायमेन्शन आहे, आपण एकच रो यूज करतो याच्यात. तर मग 2 डायमेन्शनल ॲरे अँड 3 डायमेन्शनल. आता आपण याला n डायमेन्शनल पण म्हणू शकतो, कारण की आपण यात इथं n ची एक व्हॅल्यू, तुम्ही असं कन्सिडर करा की आपण n ची व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय 2. तर मग तो झाला 2 डायमेन्शनल ॲरे. आपण 3, तर मग 3 डायमेन्शनल ॲरे. 4 डायमेन्शनल. मग आपण असं आता कितकं पण डायमेन्शनल क्रिएट करू. समजा मी 100 केलं तर मग आपण त्याला 100 डायमेन्शनल ॲरे न म्हणता आपण त्याला म्हणतो n डायमेन्शनल ॲरे. मग आतापर्यंत आपण बघितलं की एक वन डायमेन्शनल ॲरे कसा क्रिएट करतो. तर मग जस्ट मी तुमच्या नोट्स मध्ये इन्सर्ट करतो याला. टेक्स्ट कंट्रोल V. Not here. ओके, आता आपण बघूया की एक आपण 2 डायमेन्शनल ॲरे कसा क्रिएट करू शकतो. 2 डायमेन्शनल ॲरे 2D. तर मग 2 डायमेन्शनल ॲरे क्रिएट करण्यासाठी आपल्याला 2D ARR. मग 2 डायमेन्शनल ॲरे क्रिएट करण्यासाठी आपल्याला असं मेन्शन करावं लागतं np डॉट ॲरे. तर मग इथं आपल्या ॲरेमध्ये मल्टिपल डायमेन्शन आहेत. 2 डायमेन्शन क्रिएट करायचे आपल्याला. तर मग आपल्याला इथं ॲरेमध्ये ॲरे क्रिएट करावं लागेल. मग आपण आता एक ॲरे क्रिएट केला आहे ऑलरेडी. मग त्यामध्ये आपल्याला अजून एक ॲरे क्रिएट करायचा आहे. मग मी यात एलिमेंट्स मेन्शन केले 1, 2, 3, 4. यात किती एलिमेंट झाले आपले 1, 2, 3, 4, 5, 6. आणि आपण अजून एक आता हे झालं ह्या ॲरेचं फर्स्ट रो. आता आपण अजून एक रो जेव्हा ऍड करायचं आपल्याला त्यात, मग मी त्या ॲरेमध्ये, आता तुम्ही बघा नीट की एक ॲरे आहे, त्या ॲरेमध्ये आपण ऑलरेडी अजून एक नेस्टेड ॲरे क्रिएट केलाय आणि त्याला आपण कॉमा देतोय.
ॲरेच्या बाहेर आणि एक नवीन अजून एलिमेंट क्रिएट करतो 1 2 3. जस्ट मी थोडं झूम करतो. 1 2 3 4. कोड. तर मग आपला जो 2 डायमेन्शनल ॲरे तो क्रिएट झाला इथं. आपण याला प्रिंट करूया 2 डी ARR. ओके, इथं क्रिएट झालाय आणि सेम कन्सेप्ट सेपरेटेड बाय स्पेस 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. प्रिंट ARR. हा व्हिज्युअल. तर मग आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ते एका मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये क्रिएट होतात. मग इथे एक मॅट्रिक क्रिएट झाली. ओके, तर मग याला ऍक्सेस करायचं असलं तर मग ऍक्सेस करण्यासाठी त्याचा एक डिफरंट वे आहे. आपण हे पण बघूया की एक 1 डायमेन्शनल ॲरे कसं काय आपण ऍक्सेस करू शकतो आणि 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल. मग सेम इथं आहे की आपण एक 3 डायमेन्शनल ॲरे कसा क्रिएट करू शकतो. तर मग 3 डायमेन्शनल साठी आपल्याला जस्ट म्हणजे जितके आपण त्यात मेन्शन करतोय की रोजचा काउंट, मग तितक्या डायमेन्शन्स मध्ये आपला जो ॲरे तो क्रिएट होत चालतो. जस्ट आपण आता हा ॲरे इथे क्रिएट करूया. तर मग याला 3 डायमेन्शनल ॲरे का म्हणत होता. मग यात तुम्ही बघू शकता की इथं आपण ऑलरेडी द फर्स्ट ॲरे क्रिएट केलाय. त्या फर्स्ट ॲरे मध्ये आपण एक सब ॲरे क्रिएट केला आणि त्या सब ॲरे मध्ये पण अजून आपण एक सब ॲरे क्रिएट करून त्यात एलिमेंट्स इन्सर्ट करतोय. मग आता इथं ॲरेज किती झाले टोटल 1 2 3. आता तुम्हाला कोणत्या पण ॲरेचे जर डायमेन्शन जाणून घ्यायचे तर मग म्हणजे मॅन्युअली NumPy मध्ये ऑलरेडी एक मेथड अवेलेबल आहे. आपण त्या थ्रू चेक करू शकतो तो किती डायमेन्शनचा आहे. बट तुम्हाला जर म्हणजे बघायचं आहे तर मग तुम्ही असं काउंट करू शकता. यात इथंच एक स्टार्ट झालाय, इथं एक स्टार्ट झालाय आणि इथं थर्ड चालू झालाय आणि थर्ड मध्ये एलिमेंट दिले. म्हणजे हे 3 डायमेन्शनल ॲरे कारण की काउंट 3 होतोय. मग 2 डायमेन्शनल इथं पहिला सुरू झालाय आणि दुसऱ्यामध्ये ज्या व्हॅल्यू आहे त्या दिल्या आहे म्हणजे 2 डायमेन्शनल. मग असं आपण चेक करू शकतो. देअर वॉज सम मेसेज. ओके, तर मग आपण इथं हा जो n डायमेन्शनल ॲरे आहे तो क्रिएट केलाय आणि आपण प्रिंट करतो इथं ARR. आणि आपला जो ॲरे हा 3 डायमेन्शनल मध्ये प्रिंट झालाय. तर मग आपल्याला हे माहित करायचं आहे की आपल्या ॲरे मध्ये किती डायमेन्शन आहे. तर मग त्यासाठी एक प्रॉपर्टी असते ndim, ती आपण यूज करू शकतो. तर मग आपल्याला ते इच मॅन्युअली बघण्याची गरज नाही की मोजण्याची गरज नाही किती डायमेन्शन आहे बाय गोइंग रो बाय रो. तर मग आपण जो आत्ता आपण ॲरे क्रिएट केला आहे लेटेस्ट त्यासाठी डायमेन्शन चेक करू की तो किती डायमेन्शनचा आहे. चेकिंग डायमेन्शन्स ऑफ द ॲरे. तर मग प्रिंट ARR डॉट ndim. तर मग इथे शो करताय 3. आता आपला जो वरचा ॲरे होता तर मग तो होता 2 डायमेन्शनल ॲरे. तर मग आपण त्यासाठी चेक करू 2D ARR. तर मग त्यासाठी प्रिंट होण्यात आहे 2.
मग आपण इथं चेक केलं की नंबर ऑफ डायमेन्शन्स किती आपल्या ॲरेचे. मग नेक्स्ट इज की शेप ऑफ ॲरे. मग शेप ऑफ ॲरे आपल्याला हे प्रोव्हाइड करतं की त्या ॲरेमध्ये किती रोज आहे आणि किती कॉलम्स आहे. तर मग जेव्हा आपल्याला एक आपल्या ॲरेचा शेप माहीत करून घ्यायचा आहे, तर मग आपण ॲरे ARR डॉट डॉट शेप ही प्रॉपर्टी यूज करू शकतो आणि थ्रू दॅट ARR डॉट शेप आपल्याला आपल्या जो ॲरेचा शेप आहे तो मिळेल. तर मग आपल्याकडं ॲरेज ऑलरेडी क्रिएटेड आहे. चेकिंग द शेप ऑफ an array. Print ARR dot shape 2, 2, 2. कारण की आपल्या ज्या array मध्ये एलिमेंट्स कसे आहे 2, 2, 2 म्हणजे दोन एलिमेंट्स आहे. दोन आपला जो 3 डायमेन्शनल ॲरे आहे ना, तर मग 3 डायमेन्शन इथं किती प्रत्येक ॲरे त्यात किती एलिमेंट आहे 2 आहे आणि आता हे आपले टोटल 2 एलिमेंट आहे. हे आपले टोटल 2 एलिमेंट आहे. या इंटरनल सब ॲरे मध्ये पण 2 एलिमेंट आहे आणि त्यामध्ये पण अजून एक इंटरनल सब ॲरे त्यामध्ये पण 2 एलिमेंट्स आहे. दॅट्स वाय त्याने शो केलं 2, 2, 2. आता मी जस्ट इथं असं केलंय 3, 3. सगळ्यांचे जे साईज आहे ती सेम हवी 3. ओके, आपण हा इथं रिस्ट्रक्चर केला आहे आणि इथं आपण जेव्हा रन केला 2, 2, 3. तर मग असे जे शेप्स आहे ते आपल्याला मिळतात. मग आता जेव्हा आपला डेटा आहे तो मग खूप मोठ्या फॉर्मॅटमध्ये आहे आणि आपल्याला टोटल साईज चेक करायची की आपला जो डेटा होता त्याची टोटल साईज किती, तर मग आपण ते डॉट साईज या प्रॉपर्टीने चेक करू शकतो. साईज ऑफ ॲन ॲरे. मग ते चेक करू शकतो. प्रिंट ARR डॉट साईज 12. तर मग 12 कशी आली, तर मग जितके नंबर ऑफ एलिमेंट्स आहे इथं 6, इथं 6, तो अशी आपली ॲरेची जी साईज आली ती टोटल आली. जर आपल्याला जो डेटा टाईप आहे ॲरेचा तो रिट्राईव्ह करायचा आहे की आपला जो ॲरे आहे तो कुठल्या डेटा टाईपने बनलेला आहे, तर मग त्यामध्ये एक फीचर एक पॅरामीटर प्रोव्हाइड केला जातो डॉट डी टाईप. तर मग थ्रू दॅट डी टाईप आपण जो आपला ॲरे आहे त्याचा डेटा टाईप चेक करू शकतो. चेकिंग द डेटा टाईप ऑफ ॲन ॲरे. प्रिंट ARR डॉट डी टाईप. आता एंड 64, कारण की आपले जे जितके पण आपण व्हॅल्यूज क्रिएट केल्या आहे त्या इंटिजर टाईपमध्ये आहे. तर मग इंट 64 जर आपण फ्लोट या फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू दिल्या जसे की 1.5, 2.6 जिथं पण आपण डेसिमल प्लेस यूज केलाय, तर मग तेव्हा ते आपल्याला असं शो करेल की फ्लोट किंवा जे आपण फॉर्मॅट यूज करतोय. मग आपण आतापर्यंत काय करत होतो की जो डिफॉल्ट फॉर्मॅट आहे ॲरेचा तो यूज करत होतो. पण मग आपल्याला लेट्स से की एक ॲरे त्याला आपल्याला एका स्पेसिफाईड फॉर्मॅटमध्ये क्रिएट करायचं आहे, फ्लोटमध्ये क्रिएट करायचं आहे. तर मग ते पण असं करू शकतो आपण. क्रिएटिंग टेक्स्ट, क्रिएटिंग an array with data. ओके, इथं काय करतोय आपण एका फ्लोट टाईपच्या डेटा टाईपने यूज करतोय. तर मग इथं पण जो आपला डेटा होता तो इंटिजर टाईप होता. बट आपण आता इथं एक्सप्लिसिटली मेन्शन करतोय की जो डेटा टाईप आहे तो फ्लोट हवा. मग त्यासाठी आपल्याला np डॉट ॲरे, मग पहिलं तर तो आपण जो इनपुट ॲरे तो मेन्शन केला जो आपल्याला एका numpy ॲरेमध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि इथं डेटा टाईप ॲज त्याला फ्लोट केलं.
आणि आता बाय डिफॉल्ट आपला जो डेटा टाईप होता, तर मग आपण असा जर ॲरे चेक केला विदाउट फ्लोट जर क्रिएट केला, तर मग आता तुम्ही इथं बघू शकता इंट 64 आहे. बट आपण इथं जर मेन्शन करतोय डी टाईप इज इक्वल टू फ्लोट. ओके, इथं आला फ्लोट 64. सो दॅट्स हाऊ आपण की एका ॲरेला क्रिएट करू शकतो विथ डिफरंट डेटा टाईप. मग यात ऑलरेडी तेच कव्हर केलंय की आपले ॲरेज जे आहे नंपायचे ते मेमरी एफिशियंट का परे, जसं की त्याचा व्हॅल्यू आहे डेटा टाईप रेफरन्स. ओके, ॲडव्हान्टेजेस ओव्हर पायथॉन लिस्ट हे पण आपण ऑलरेडी डिस्कस केलंय, आणि यात खाली काही एक्झाम्पल आणि रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स दिलेले आहे, ते तुम्ही नोट्समध्ये बघून घेऊ शकता. तर मग या लेक्चरची एक समरी म्हणजे की आपण यात काय काय जे बघितलंय की व्हॉट इज नंपाय. तर मग नंपाय आपण यासाठी यूज करतो की जेव्हा पण आपल्याला मशीन लर्निंगमध्ये ऑपरेशन्स परफॉर्म करायचे किंवा डेटा सायन्समध्ये काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे, तर मग जो डेटा आहे तो खूप ह्यूज फॉर्मॅटमध्ये येतो, खूप मोठा डेटा असतो. तर मग त्या डेटाला आपल्याला जेव्हा यूज करायचं आहे आपल्या मशीन लर्निंग मॉडेलसाठी, डेटा अनालिटिक्ससाठी, किंवा कुठलं पण ऑपरेशन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला मॉडेल ट्रेन करायला, तर मग हा जो डेटा आहे हा खूप मोठा आहे, आणि हा प्रोसेस करायला थ्रू पायथॉन लिस्ट हा खूप कॉम्प्लेक्स आहे. कारण की पायथॉन लिस्ट खूप हळू चालता, आणि ते जे डेटा आहे तो तितका फास्ट प्रोसेस नाही होणार. सो दॅट्स वाय आपण यूज करतो नमपाय. व्हाय नमपाय यूज, तेच रिझन आहे की आपलं जे डेटा आहे, मग नमपाय काय करतं आपल्याला मल्टी डायमेन्शनल ॲरे प्रोव्हाइड करतं, बिल्ट इन फंक्शन जसे की स्टॅटिस्टिक, लिनियर अल्जेब्रा, हे सगळे बिल्ट इन फंक्शन प्रोव्हाइड करतं, आणि थ्रू दॅट बिल्ट इन फंक्शन्स आपण जे ॲरे ते इझिली क्रिएट करू शकतो आणि त्यावर ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. तर आज आपण इतकं बघितलं की ॲरे आपण कसे क्रिएट करतो, पण त्यावर खूप सारे ऑपरेशन्स आहे, मेथड्स आहे जे आपण परफॉर्म करू शकतो. मग ते ऑपरेशन परफॉर्म करून आपल्याला जो डेटा पाहिजे तो आपण रिट्राईव्ह कसं करतो हे सगळं आपण बघू. आणि हे हे आहे ॲडव्हान्टेजेस की आपण नमपाय यूज करतो. मग थ्रू नमपाय आपण ॲरेज क्रिएट करू शकतो मेमरीजमध्ये कंटिन्युअसली, जे की लिस्ट थ्रू पॉसिबल नाही. सो दॅट्स वाय आपण नमपायला प्रिफर करतो. मग नमपाय थ्रू आपण 1D, 2D, 3D आणि एन डीमचे ॲरेज, एन डायमेन्शनल ॲरेज क्रिएट करू शकतो, जे की ॲरेजला मल्टिपल डायमेन्शनल असतात. मग जे आपल्याला जो डेटा आहे तो प्रोसेसिंगला इझी जातो. तर मग जेव्हा पण आपल्याला मशीन लर्निंगमध्ये डेटा भेटतो, तर मग तो डेटा असा टेबल फॉर्मॅटमध्ये असतो. मग तो जेव्हा आपण त्या डेटाला नॉर्मल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करत असू, तर मग आपण नमपाय थ्रूच तो जो डेटा आहे तो सगळा कन्वर्ट करत असू. सो दॅट्स वाय आपण नमपाय यूज करतो. मग नमपायमध्ये काही प्रॉपर्टीज आहे जसं की शेप. मग शेप थ्रू आपल्याला मिळतं की जो आपला नंपाय आहे त्याचा शेप काय, साईज, नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे त्याचा, डेटा टाईप की त्या म्हणजे जे आपण डेटा स्ट्रक्चर यूज करतोय, तर मग त्या डेटा स्ट्रक्चरमध्ये त्या ॲरेमध्ये जे एलिमेंट्स पडलेले ते कोणत्या साईजचे आहे. मग आपण ते पण बघितलं की आपण एक कस्टम डेटा टाईपने कसा आपला ॲरे तो क्रिएट करू शकतो. ओके. हे काही की टेकअवेज की NumPy का बरं यूज केलं. NumPy इज कोर लायब्ररी फॉर न्यूमेरिकल कॉम्प्युटिंग इन पायथन. जितके पण न्यूमेरिक ऑपरेशन्स आहे ते पायथनमध्ये NumPy थ्रूच केले जातात. ॲरेज आर फास्टर, मोर मेमरी इफिशियंट दॅन पायथॉन लिस्ट. दॅट्स वाय आपण NumPy यूज करतो. NumPy supports vectorize operations, eliminating the need of many explicit loops. जर आपण हेच सगळे ऑपरेशन आता आपण परफॉर्म करतोय, तर आपण हे लिस्ट थ्रू परफॉर्म करायचे असले तर मग आपल्याला इच कंपोनेंटसाठी आपल्याला लिस्ट लागेल. सो दॅट्स वाय आपण लिस्ट यूज नाही करत, आपण NumPy प्रेफर करतो. Understanding array creation, dimension, shape, size, and data types is the first step toward the mastering data analysis and machine learning with Python. मग यानंतर आपण बघू की
NumPy मध्ये ऍक्च्युअल आपण म्हणजे यूज कसं करतो ऍक्च्युअल डेटा सोबत. आणि ही NumPy ची लायब्ररी आहे, तर मग NumPy लायब्ररीज काही बिल्ट इन लायब्ररी जसे की पांडास, मॅटप्लॉटलिब, सायकिटलन, टेन्सरफ्लो यांच्यासाठी एका फाउंडेशनचं काम करते. म्हणजे ह्या जितक्या पण लायब्ररी वर्क करतात तर मग या सगळ्या NumPy थ्रूच वर्क करतात. ओके, तर मग दॅट्स इट फॉर टुडेज क्लास.